जेव्हा जेव्हा कोणी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं राजकारण करेल, तेव्हा तेव्हा त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदूंना संघटित करण्यासाठी त्या काळातील एक तरी कल्याण सिंग नक्कीच उभे राहतील. होय, मी त्याच कल्याण सिंग बाबत बोलतोय, ज्यांचं जीवन हिंदुत्व आणि राम मंदिरासाठी संघर्षाने भरलेलं होतं. बाबरी ढाचा पडताना कारसेवकांवर गोळीबार करण्याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यांनी मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन, पण कारसेवकांवर गोळीबार करणार नाही, असं त्यांनी ठासून सांगितलं होतं. हिंदुत्वाचे राम मंदिर आंदोलनाचे नायक ओळखले जाणारे कल्याण सिंग यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने कल्याण सिंग यांची हिंदुत्वाची प्रतिमा नेमकी कशी होती, हे आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरावर आहेत आलेख चाळके. अयोध्येत राम मंदिर बांधणं ही माझ्या आयुष्याची महत्वाकांक्षा होती. मंदिर बांधल्याबरोबर मी अत्यंत शांततेने या जगातून निघून जाईन, असं कल्याण सिंग हे एका टीव्ही मुलाखतीत म्हटले होते. कल्याण सिंग यांच्या आधी उत्तर प्रदेशच्या एका मुख्यमंत्र्यांनी कारसेवकांच्या रक्ताने अयोध्या अक्षरशः रंगवली होती. हे वास्तव आहे. सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी अयोध्या में परिंदा भी पर नहीं मार सकता असा दावा केला होता. ज्यावेळी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं राजकारण सुरू झालं, ते भाजपने सोशल इंजिनिअरिंगच्या सूत्राद्वारे थांबवलं आणि हिंदूंना एकत्र केलं. त्यांच्या केंद्रस्थानी हिंदुत्वाच्या राजकारणासोबतच ओबीसी चेहऱ्याचा प्रचार होता. या प्रयोगाचं फलित होतं हे कल्याण सिंग. या प्रयोगाने देशातील सर्वात मोठ्या राज्यात भाजपसाठी सत्तेची दारं खुली केली. या प्रयोगाने भाजपला विस्तार दिला, बळ दिलं, ज्यामुळे ती आज अपराजय असं दिसते. माजी राज्यपाल, माजी मुख्यमंत्री, मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित असे हे कल्याण सिंग लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. विद्यार्थी दशेतच त्यांनी जनसंघात प्रवेश करून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 1992 मध्ये अयोध्येतील वादग्रस्त बाबरी ढाचा पडल्यानंतर कल्याण सिंग यांना हिंदुत्वाची प्रतिमा असलेला नेता म्हणून ओळखलं गेलं. शिक्षक ते जननेता असा त्यांचा राजकीय प्रवास अविस्मरणीय आहे. जनसंघाच्या काळापासून ते भारतीय राजकारणातील सनातन सांस्कृतिक प्रवाहाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. सत्तेसाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. तसेच त्यांना सत्तेची ओढही नव्हती. उलट त्यांनी आपल्या ध्येयासाठी आनंदाने सत्तेचा तिरस्कार केला. हे सरकार श्री राम मंदिराच्या नावाने स्थापन झालं होतं, तर मी श्री राम मंदिरासाठी अशा अनेक खुर्च्या सोडू शकतो, असं ते कायम म्हणायचे. आणि खरंच उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला त्यांनी किंचितही हयगय केली नव्हती. आणीबाणीच्या काळात तर ते 21 महिने जेलच्या कोठडीत होते. सामूहिक ध्येयासाठी आणि महान संकल्पासाठी सत्तेचा असा त्याग राजकारणात दुर्मिळ आहे. स्वतंत्र भारतात शोध घेतला तरी अशी उदाहरणं ही सापडणार नाहीत. कल्याण सिंग हे केवळ श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे नेते किंवा नायक नव्हते, तर त्यांनी भारतीय राजकारणाची दिशा ठरवली आणि राजकारणातील यशाची प्रचलित मानके आणि नमुने बदलले. यापूर्वी हिंदू असणं आणि हिंदू असण्याचा अभिमान असणं हे या देशात मागासलेपणाचं लक्षण मानलं जात होतं. स्वातंत्र्योत्तर भारतात छद्म धर्मनिरपेक्ष आणि तथाकथित बुद्धिवादाचे असे वातावरण निर्माण झालं होतं, ज्यात हिंदू असणं आणि स्वतःला हिंदू समजणं ही राष्ट्रीय शर्मेची बाब बनली होती. पण कल्याण सिंग हे पहिले राजकारणी होते, ज्यांना समाजातील मागासलेल्या आणि वंचित घटकांतून मोठा आधार मिळाला होता. ज्यांनी अशा प्रतिकूल वातावरणाची कधीही चिंता केली नाही. त्यांनी कधीही जातीवाद आणि मागासलेपणाचं राजकारण केलं नाही. त्यांची इच्छाशक्ती ही अदम्य होती. त्यांच्या हयातीत श्रीराम मंदिराचं भव्य बांधकाम पाहण्याचं त्यांचं शेवटचं स्वप्न होतं. ते त्या भाग्यवान लोकांपैकी एक होते, ज्यांच्या हयातीत श्रीरामाच्या भव्य मंदिराची पायाभरणी झाली. मात्र आज तयार झालेल्या भव्य मंदिरात रामलल्लाला पाहण्याची त्यांची इच्छा ही अपूर्णच राहिली. त्यांचा आदर्श आज प्रत्येकाने आपल्या डोळ्यासमोर ठेवणे आणि हिंदू म्हणून हिंदुत्वासाठी संघटित होणे आवश्यक आहे. राम मनोहर लोहिया यांनी लिहिलं आहे की राम, कृष्ण आणि शिव ही भारताच्या पूर्णत्वाची 3 महान स्वप्ने आहेत. कल्याण सिंग यांनी रामाचं स्वप्न पूर्ण केलं. आता कृष्ण आणि शिवाचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास तो आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.